पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहराजवळील एक उच्चभ्रू परिसर. मोठमोठे बंगले, नीटनेटक्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या महागड्या गाड्या, सकाळी जॉगिंग करणारे लोक आणि संध्याकाळी शांतपणे उजळणाऱ्या बंगल्यांच्या खिडक्या. बाहेरून सगळं परफेक्ट दिसणारं हे ठिकाण, पण प्रत्येक घरामागे काही न सांगितलेल्या गोष्टी लपलेल्या असतात. काही आनंदाच्या तर काही वेदनेच्या. त्या परिसरातला एक बंगला लोकांच्या विशेष लक्षात यायचा. बंगला नंबर 17. बाहेरून पाहिलं तर तो बाकी बंगल्यांसारखाच सुंदर होता. मोठं गेट, हिरवीगार बाग आणि काचेच्या मोठ्या खिडक्या. पण त्या घरात राहणारी महिला मात्र इतरांपेक्षा वेगळी होती. तिचं नाव होतं अन्वी कुलकर्णी. अन्वी वयाने 28 वर्षांची, उंच, गोरी, सुशिक्षित आणि दिसायला खूप आकर्षक. पुण्यातील नामांकित कॉलेजमधून तिने शिक्षण घेतलं होतं. लग्नानंतर ती या आलिशान बंगल्यात राहायला आली होती. तिचा नवरा समीर कुलकर्णी एक मोठा उद्योगपती होता. व्यवसायामुळे त्याला सतत देशाबाहेर जावं लागायचं. मीटिंग्स, कॉन्फरन्स, दौरे या सगळ्यांमध्ये त्याचा वेळ जात असे. पैशाची कमतरता नव्हती. बंगल्यात नोकर चाकर, गाड्या, सर्व सुविधा होत्या. पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे सोबत. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अन्वी खूप आनंदी होती. तिने बंगल्याची सजावट स्वतः केली होती. घरात सुंदर पडदे, भिंतींवर चित्र, बागेत फुलांची झाडं. तिला घर सुंदर ठेवायला आवडत होतं. सुरुवातीला तिने स्वतःला व्यस्त ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. योगा क्लास जॉईन केला, ऑनलाईन कोर्सेस केले, वाचन सुरू ठेवलं. कधीकधी जवळच्या कॅफेमध्ये जाऊन वेळ घालवत असे. पण हळूहळू तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होऊ लागली. समीर महिन्यातून अनेक दिवस घराबाहेर असायचा. फोनवर बोलणंही थोडक्यातच व्हायचं. कामाच्या ताणामुळे त्याला जास्त वेळ मिळत नसे. अन्वीला सुरुवातीला ते समजत होतं, पण जसजसा वेळ गेला तसं तिचं एकटेपण वाढत गेलं. या सगळ्यांपेक्षा मोठा प्रश्न होता, जो त्यांच्या आयुष्यात सतत उपस्थित होता. लग्नाला 6 वर्षे झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हतं. दोघांनी अनेक डॉक्टरांना भेट दिली, तपासण्या केल्या, औषधं घेतली, पण प्रत्येक वेळी उत्तर जवळजवळ तेच असायचं: रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, प्रयत्न सुरू ठेवा. कुटुंबातील लोक थेट काही बोलत नसले तरी अप्रत्यक्ष टोमणे देत असतं. नातेवाईकांच्या कार्यक्रमात तोच प्रश्न विचारला जायचा: काही गुड न्यूज आहे का? अन्वी हसून टाळत असे, पण आतून ती तुटत चालली होती. हळूहळू तिने बाहेर जाणं कमी केलं. सोसायटीच्या कार्यक्रमांना जाणं बंद केलं. शेजाऱ्यांशीही बोलणं कमी झालं. या काळात तिच्या आयुष्यात एक नवीन साथीदार आला. तो होता तिचा पाळीव कुत्रा. समीरने तिच्या वाढदिवसाला तिला एक महागड्या जातीचा पांढरा कुत्रा भेट दिला होता. त्याचं नाव होतं ब्रुनो. सुरुवातीला तो फक्त पाळीव प्राणी होता, पण हळूहळू तो अन्वीसाठी भावनिक आधार बनला. ती त्याच्याशी बोलायची, त्याला घेऊन बागेत फिरायला जायची, त्याचे फोटो काढायची. कधीकधी ती तासनतास त्याच्याशी बोलत बसायची. घरातील नोकराणी मीनलने अनेकदा पाहिलं होतं की अन्वी कुत्र्याला जवळ घेऊन शांतपणे काहीतरी सांगत असते, जणू तोच तिचा एकमेव मित्र होता. सोसायटीतील लोकांनीही हे लक्षात घेतलं होतं की अन्वी फारशी कुणाशी मिसळत नाही. ती क्वचितच बाहेर दिसायची. पण खरा बदल तेव्हा सुरू झाला जेव्हा अन्वीने पुन्हा डॉक्टरांकडे तपासणी केली. एक सकाळी अन्वी अचानक स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रिया जोशी यांच्या क्लिनिकमध्ये आली. तिचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. ती खूप अस्वस्थ वाटत होती. रिसेप्शनवर तिने तातडीची अपॉइंटमेंट मागितली. कन्सल्टेशन रूममध्ये गेल्यावर ती लगेच बोलू लागली. मला सतत मळमळ होत आहे, उलट्या होत आहेत, पोट दुखत आहे. मला खात्री आहे की मी प्रेग्नंट आहे. डॉक्टरांनी शांतपणे तपासणी सुरू केली. प्राथमिक टेस्ट केल्या गेल्या, रक्त तपासणी झाली. काही वेळात रिपोर्ट आले. रिपोर्ट स्पष्ट होते. गर्भधारणा नव्हती. डॉक्टरांनी अन्वीला शांतपणे समजावलं की कदाचित हार्मोनल बदलामुळे किंवा ॲसिडिटीमुळे ही लक्षणं दिसत असतील. औषधं दिली तर त्रास कमी होईल असं त्यांनी सांगितलं. पण अन्वीची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे नव्हती. ती अचानक चिडली. तिचा आवाज वाढला. हे शक्यच नाही. मी प्रेग्नंट असायलाच हवं. तुम्ही नीट तपासणी करत नाही. डॉक्टर काही वेळ शांत राहिल्या. त्यांनी पुन्हा रिपोर्ट दाखवले. पण अन्वी ऐकायला तयार नव्हती. तिचं बोलणं हळूहळू विस्कळीत होत चाललं होतं. ती सतत एकच गोष्ट सांगत होती: मी आई होणार आहे. शेवटी डॉक्टरांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी समुपदेशन सुचवलं.
पण अन्वी काही न बोलता उठली आणि तिथून निघून गेली. त्या दिवशी संध्याकाळी ती बंगल्यात परत आली. नोकराणीने सांगितलं की मॅडम दिवसभर काही खाल्लं नाही. अन्वी सरळ तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. त्या रात्री समीरचा व्हिडिओ कॉल आला, पण तिने तो उचलला नाही. पुढचे काही दिवस अन्वीचं वागणं बदलू लागलं. ती इंटरनेटवर बाळांच्या वस्तू शोधू लागली. नर्सरी रूम कशी सजवावी याचे व्हिडिओ पाहू लागली. तिने डायरी लिहायला सुरुवात केली. त्या डायरीच्या पहिल्या पानावर तिने लिहिलं होतं, माझं बाळ. घरातील नोकरांना तिने सूचना दिल्या की वरच्या मजल्यावरील एक खोली पूर्णपणे साफ करावी. मला ती खोली खास सजवायची आहे. नोकरांना थोडा गोंधळ वाटला, पण त्यांनी काही प्रश्न विचारले नाहीत, कारण अन्वीच्या चेहऱ्यावर एक विचित्र ठामपणा दिसत होता. त्या रात्री ती वरच्या खोलीत बराच वेळ बसून होती. खिडकीबाहेर शांत अंधार पसरलेला होता आणि त्या शांततेमध्ये अन्वी हळू आवाजात काहीतरी बोलत होती, जणू कोणीतरी तिचं ऐकत होतं. पण त्या खोलीत ती एकटीच होती. त्या क्षणापासून तिच्या आयुष्यात एक अशी गोष्ट सुरू झाली होती, जी पुढे जाऊन संपूर्ण शहराला हादरवणार होती. पुण्याच्या त्या शांत आणि उच्चभ्रू परिसरात दिवस नेहमीप्रमाणे सुरू होत होते. पण बंगला नंबर 17 मध्ये वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. अन्वीने वरच्या मजल्यावरील खोली पूर्णपणे बदलून टाकली होती. भिंती हलक्या गुलाबी रंगात रंगव्या होत्या. खिडक्यांना मऊ पडदे होते. एका कोपऱ्यात छोटंसं पलंग, भिंतीवर कार्टून चित्र, जणू एखाद्या बाळासाठी तयार केलेली खोली. फरक एवढाच होता की त्या घरात बाळ नव्हतं. अन्वी रोज सकाळी त्या खोलीत बसून डायरी लिहित असे. आज मला बाळाची हलचल जाणवली. डॉक्टर चुकीचे आहेत. मला माहिती आहे तू आहेस. तिच्या डायरीतील प्रत्येक ओळ अधिक विचित्र होत चालली होती. नोकराणी मीनलला हे सगळं पाहून भीती वाटू लागली. शेवटी तिने नोकरी सोडली. मला त्या घरात वातावरण बरोबर वाटत नाही, ती म्हणाली. दरम्यान अन्वीने ऑनलाईन एक पोर्टेबल डॉपलर मशीन मागवलं. गर्भातील बाळाचा हृदयाचा आवाज ऐकण्यासाठी वापरलं जाणारं मशीन. ती रोज रात्री ते मशीन पोटावर ठेवून डोळे बंद करून बसत असे. कधी अचानक हसायची, कधी कुजबुजायची. मला माहिती होतं तू आहेस. दरम्यान सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड करण तिच्यावर लक्ष ठेवून होता. रात्री उशिरा तो अनेकदा तिला बागेत उभी राहून पोटावर हात ठेवून बोलताना पाहायचा. एके रात्री पाऊस सुरू होता. विजा चमकत होत्या. त्याच वेळी करणला बंगला नंबर 17 मधून वेदनेचे आवाज ऐकू आले. सुरुवातीला त्याला भ्रम वाटला, पण काही वेळाने पुन्हा आवाज आले, यावेळी जास्त स्पष्ट. जणू कुणीतरी तीव्र वेदनेत होतं. करण घाबरला. तो हळूहळू गेट जवळ गेला. आश्चर्य म्हणजे गेट अर्धवट उघडं होतं. तो आत शिरला. बागेत माती उकरलेली दिसत होती. बाजूला प्लास्टिक शीट्स पडल्या होत्या. घराच्या वरच्या मजल्यावरून अजूनही हलके आवाज येत होते. करणने पोलिसांना फोन केला. काही मिनिटांनी पोलीस आले. इन्स्पेक्टर पाटील आणि 2 कॉन्स्टेबल बंगल्यात शिरले. दरवाजा उघडला तेव्हा समोर अन्वी उभी होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. केस विस्कटलेले, कपड्यांवर हलके डाग, पण तिच्या चेहऱ्यावर विचित्र समाधान होतं. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले, मॅडम, सगळं ठीक आहे ना? अन्वी शांतपणे हसली. हो, सगळं पूर्ण झालं. पोलीस वरच्या मजल्यावर गेले आणि खोली पाहताच काही क्षण सगळे थबकले. जमिनीवर पांढऱ्या शीट्स टाकलेल्या होत्या. त्यावर मेडिकल साहित्य पसरलेलं होतं. कापूस, ग्लोव्हज, सुया, औषधांच्या बाटल्या. एका कोपऱ्यात कॅमेरा अजूनही रेकॉर्डिंग करत होता. भिंतीवर खेळणी टांगलेली होती. खोलीच्या मध्यभागी छोटा पलंग ठेवलेला होता. जणू एखाद्या बाळासाठी तयार केलेली खोली. पण त्या खोलीत एक भयानक शांतता होती. इन्स्पेक्टर पाटील हळू